जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस. आज आपल्याला त्याच्या मंदिरात एकत्र केलंय. आपण ऑनलाईन ऐकत आहात, चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहात आणि परमेश्वराने जे माझ्या मनात घातलंय की मी जे सध्या देवाच्या लोकांशी बोलावं, अतिशय प्रॅक्टिकल आणि ख्रिस्ती जीवनाचा पाय असलेला विषय तो म्हणजे प्रार्थना. आम्हाला माहित आहे की आमचा देव हा प्रार्थना ऐकणारा देव आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमचा देव हा प्रार्थना ऐकणारा देव आहे आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करत असतो. अनेक विषय आम्ही त्याच्याकडे आपल्या ख्रिस्ती जीवनात घेऊन जात असतो. आमच्याकडे प्रार्थनेची लिस्ट असते, प्रार्थनेची वही असते, प्रार्थनेची यादी असते. त्या यादीमध्ये एक 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 अनेक विषय असतात ज्यासाठी आपण प्रार्थना करत असतो, प्रार्थना करत असतो आणि प्रार्थना करत असतो. करतोय ना प्रार्थना? आहेत ना प्रार्थनेच्या लिस्ट आणि आहेत ना प्रार्थना विनवण्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. कदाचित काही लोकांना गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करणं शक्य होत नाही, काही लोकांना एकांती बसून प्रार्थना शक्य होत नाही, काही लोक चालता चालता प्रार्थना करतात, काही लोक प्रवासात प्रार्थना करतात, काही बहिणी किचन मध्ये काम करता करता प्रार्थना करतात, काही भाऊ कामावर काम करता करता प्रार्थना करतात. पण आपण प्रत्येक जण आपल्या हृदयातून देवाचा धावा करत असतो आणि त्याच्याकडे प्रार्थना करत असतो. नीतिसूत्र 23 आणि वचन 18 मध्ये असं म्हटलं, निश्चय तुला पारितोषिक मिळणार आणि तुझी आशा जी आहे ती नष्ट होणार नाही. 1 पेत्र त्याचं 3 अध्याय आणि वचन 12 मध्ये असं म्हटलं की परमेश्वराचे कान हे तुमच्या हाकेकडे आहेत आणि त्याचे नेत्र हे तुमच्याकडे लागलेले आहेत. आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनात प्रार्थना करत असतो ना, एक गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की एक दिवस मला माझं पारितोषिक मिळणार आहे, एक दिवस मला माझ्या प्रार्थनेची उत्तर मिळणार आहे, एक दिवस परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार आहे आणि माझ्या प्रार्थना त्याला मान्य होणार आहे. आमेन. एक दिवस येईल, ती घटका येईल की मी माझ्या प्रार्थना मिळाल्याचा उत्तराचा सण आणि उत्साह साजरा करणार आहे. खचित आणि खचित माझी आशा जी आहे ती नष्ट होणार नाहीये, कारण परमेश्वर हा प्रार्थना ऐकणार आहे. ज्या प्रार्थना जो वेळ, जो व्हॅल्युएबल टाइम आम्ही देवाच्या उपस्थितीत घालवत असतो, देवाच्या जवळ घालवत असतो, तो एक दिवस कन्सिडर केला जाईल. एक दिवस माझा जो टाइम आहे देव मी त्याच्या चरणाजवळ घातलेल्या वेळेचं मला प्राइज देणार आहे, पारितोषिक देणार आहे. या विषयाने आम्ही प्रार्थना करत राहिलो पाहिजे आणि करत असतो. प्रार्थना करत असताना मी आपल्याला सांगितलं की आमच्या प्रार्थना कधी कधी लगेच ऐकल्या जातात आणि आम्हाला खूप आनंद होतो की माझी प्रार्थना देवाने ऐकली आणि आम्ही देवाला धन्यवाद देतो आणि अजून प्रार्थना करायला सुरू करतो वेगवेगळ्या विषयांसाठी. कधी कधी असं होतं की काही प्रार्थना ज्या आहेत त्या ऐकायला वेळ लागतो. आम्ही प्रार्थना करत असतो, आम्ही देवाचा धावा करत असतो, वेगवेगळ्या विषयासाठी आम्ही देवाकडे हाक मारत असतो. कदाचित कुटुंबासाठी, लेकरांसाठी, व्यवसायासाठी, कामधंद्यासाठी, आरोग्यासाठी, जीवनसाथीसाठी, शेतीवाडीसाठी, बिझनेससाठी, माझ्या स्वप्नाच्या पूर्तीपर्यंत जाण्यासाठी, वेगवेगळ्या विषयासाठी प्रार्थना आणि प्रार्थना आणि प्रार्थना करत असताना त्या प्रार्थना ऐकण्यासाठी वेळ लागतो आणि आम्ही निराश होऊन जातो. ज्या आवेशाने आम्ही प्रार्थना करत असतो, ज्या उत्साहाने आम्ही प्रार्थना करत असतो, तो खालवायला लागतो. मोस्ट सेवेमध्ये ज्या प्रश्नाला मी सामोरे जातो तो प्रश्नच हा आहे. अनेक लोक मला भेटतात, अनेक लोकांचे फोन येतात, अनेक देवाचे मुलं मुली, कधी कधी काही सेवक पण त्यात असतात आणि प्रश्न हा असतो की आमची प्रार्थना ऐकायला वेळ लागत आहे, आमच्या प्रार्थनेची उत्तर मिळायला वेळ लागत आहे. आपलाही हाच अनुभव असेल की आपण प्रार्थना करत असाल, आपण देवाकडे विनवणी करत असाल आणि त्या प्रार्थना विनवण्या ऐकण्यासाठी वेळ लागलेला आहे आणि मग निराशा येऊन जाते. काही दिवसापूर्वी माझे एक चांगले अंकल आहेत आणि प्रभूमध्ये त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत आणि मी पाहिलं की हा खूप आवेशी व्यक्ती, देवाच्या सहवास चालणारा, वचनात चालणारा, प्रार्थनेत वेळ घालवणारा, जास्तीत जास्त प्रार्थना करणारा. एकदा त्यांची आणि माझी भेट झाली आणि म्हटलं अंकल काय चाललं, कसं चाललं? त्यांचा चेहरा पडलेला आहे.
त्यांच्या चेहऱ्यावर तो हावभाव नाही जो नेहमी असतो, जे एक्सप्रेशन असतात, एक आनंदाचा, एक उत्साहाचा, एक आवेशाचा, एक जो फ्लो असतो तो नाहीये. ते म्हणले, काय सांगू पाळक साहेब, मी खूप निराश आहे, जीवनात मजा नाही राहिली आणि जगायची उम्मीद कमी झाली. म्हटलं नेमकं झालं काय? तुम्ही तर प्रार्थना, देवाचं वचन आणि देवाच्या सानिध्यात वेळ घालणारे व्यक्ती आहात. ते म्हणले, पाळक साहेब, मी एका ठराविक विषयासाठी देवाकडे प्रार्थना करत होतो आणि मी देवाला म्हणत होतो की प्रभू, मी माझ्या नोकरीसाठी अप्लाय केलेला आहे आणि ती नोकरी मला मिळावी. आणि कितीतरी दिवसापासून मी प्रार्थना करत आहे, महिने दर महिने झाले. आता इतकी परिस्थिती माझ्या विरोधात गेली आणि माझी प्रार्थना पण ऐकली गेली नाही आणि आता मला प्रार्थना पण करूशी वाटत नाही आणि मी प्रार्थना करणं बंद केलं. मागच्या आठवड्यामध्ये एक बहीण युट्यूबच्या माध्यमातून आपला संदेश ऐकत होती की आपल्या प्रार्थना कधी व्यर्थ जात नाही. आणि कोल्हापूरमधून त्यांनी मला फोन केला आणि त्या रडत होत्या आणि त्या म्हटल्या की पाळक साहेब, या संदेशामुळं मला परत नवीन सुरुवात करण्यासाठी आशा मिळाली आणि मी पाळकाची मुलगी आहे, मला देव जवळून माहिती, पण माझ्या जीवनात इतकं दुःख आलंय. एक जणाने माझ्या नोकरीला धरून मला धोका दिलाय आणि मी प्रार्थना करत आहे पण काही दिसत नाही आणि आता मला प्रार्थना पण करूशी वाटत नाही. पण हा जो संदेश आला की आपल्या प्रार्थना व्यर्थ जात नाही, मी नव्यानं प्रार्थना सुरू केली. आणि त्यांनी मला फोन करून त्या ठिकाणी त्या आशू डाळत होत्या की मला प्रार्थना करण्यासाठी यातून उत्तेजन मिळालेलं आहे. देवाच्या प्रिय मुलांनो, मुलींनो, तुमच्या वेळेत प्रार्थना ऐकल्या जाणार नाही. शास्त्रामध्ये लिहिलं, देवाने प्रत्येकासाठी वेळ ठेवलेला आहे, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे आणि हा जो देवाचा वेळ आहे तो आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कल्पना करा, माझा मुलगा, याला डॉक्टर बनायचंय. जसा तो 10वी पास झाला त्याने प्लॅन केला मला डॉक्टर बनायचंय. आता त्याची 10वी पास होऊन झाले 2 वर्ष, पण तो अजून डॉक्टरच बनलेला नाहीये. आणि तो माझ्याकडे वारंवार येतो, म्हणतो मी डॉक्टर का नाही बनलो, मी डॉक्टर का नाही बनलो. 2 वर्ष झाले पप्पा, मी अजून डॉक्टर का नाही बनलो. तो माझ्याकडे एकदा पण आलेला नाहीये. आणि मला एकदाही म्हणलेलं मी डॉक्टर का नाही बनलो, कारण त्याला माहिती आहे की 10वी नंतर मला 12वी काढायची, 12वी नंतर मला नीट काढायची, नीट काढल्यानंतर मला पुढे जर माझे मार्क चांगले पडले तर पुढचे 5 ते 6 वर्ष मला तिथं काढायचे. आणि त्यांनी माइंडसेट केलाय की मला जवळजवळ 8 ते 10 वर्ष लागणार आहे डॉक्टर बनण्यासाठी. ज्या मोठ्या विषयासाठी तुम्ही आणि मी प्रार्थना करत असतो, एक माइंडसेट करा, एक गोल सेट करा की ही प्रार्थना, ही विनवणी देवाच्या जवळ जाण्यासाठी मला वेळ खर्च करावा लागणार आहे, मला अश्रू खर्च करावा लागणार आहे, मला उपवास खर्च करावा लागणार आहे, मला विश्वास खर्च करावा लागणार आहे, मला धीर धरावं लागणार आहे, मला वाट पाहावं लागणार आहे. पण मला सोडून देता कामा नये, कारण जेवढी मोठी मागणी असणार आहे, जेवढी मोठी विनवणी असणार आहे, देव तेवढी मोठी तुमची टेस्ट घेणार आहे. किती लोक आमीन म्हणतील? कुठलंही क्षेत्र असू द्या, ज्या क्षेत्रात तुम्ही आहात, तुम्हाला माहिती आहे या क्षेत्रात माझ्या करिअरसाठी, माझ्या बिझनेससाठी, माझ्या शेतीवाडीसाठी मला वेळ लागणार आहे. कल्पना करा बरं, किशोरने गहू पेरलाय मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात येऊन मला म्हणतात पाळक माझं धान्यच आलेलं नाही, मी फार नाराज आहे. 1 आठवडा झाला गहू पेरून अजून माझं धान्यच आलं नाही. असं कधीच होणार नाही, कारण एक माइंड सेट आहे की मी आज गहू पेरलाय. किती महिने लागतील गहू हातात यायला? पेरल्यावर 5 ते 6 महिने लागतील, मग कोण माझ्या हातात येणार आहे. प्रार्थना करताना या मेंटॅलिटीने प्रार्थना करायला सुरू करा. प्रार्थना 1 आठवडा केली, एखादा महिना केली आणि आता देव ऐकत नाही, बिलकुल नाही. प्रार्थना चालू ठेव, कारण बायबल सांगतं तुझं पारितोषिक तुला मिळणार आहे. आमेन. तुझं बक्षीस तुला मिळणार आहे आणि तुझी आशा नष्ट होणार नाहीये. एक दिवस येईल, एक क्षण येईल, एक वेळ येईल की देवाचे शब्द माझ्या कानावर पडतील, माझ्या मुली तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, माझ्या मुला तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. कारण आमचा देव हा प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि प्रार्थना करताना थकून जाऊ नका, प्रार्थना करताना निराश होऊ नका, प्रार्थना करताना सोडून देऊ नका. प्रार्थना ह्या स्वर्गात जातात आणि मोठं उत्तर घेऊन खाली येतात. कारण आमचा देव त्याच्या मुलीवर आणि मुलावर लक्ष लावून आहे, त्यांच्याकडे कान लावून आहे आणि आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या आम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन. तुझी आशा नष्ट होणार नाही, तुझ्या प्रार्थना ऐकल्या जातील आणि परमेश्वर तुझा सन्मान करणार आहे. आजाराला धरून तेच आहे. जर माझं डोकं दुखतंय, खूप दुखतंय, तर मी मुलाला मेडिकलमध्ये पाठवतो, करतो ना मी असं, आणि सांगतो बाबा जा एक पॅरासिटामॉल घेऊन ये, एक क्रोसिन घेऊन ये. मुलगा जातो किंवा आम्ही मेडिकलमध्ये जातो, घेतो, ते खातो आणि डोकं बरं होतं. काही वेळा डोकं बरं होऊन जातं. पण त्याच शरीरात जेव्हा कॅन्सर घुसतो, त्याच शरीरात
ज्यावेळेस ब्रेन ट्यूमर घुसतो, त्याच शरीरात ज्यावेळेस एखादा मोठा आजार घुसतो, मुलाला आम्ही सांगतो जर बाबा क्रुसिन घेऊन ये, आणि खातो आणि म्हणतो हा काय छान वाटायला लागलं. कॅन्सर गेला क्रुसिनने, ब्रेन ट्यूमर गेला क्रुसिनने, आजार तो एवढा मोठा ऑपरेशन होतं पण गेला क्रुसिनने. झालंय का असं? आम्हाला माहिती आहे की आता आजार मोठा आहे, मोठी ट्रीटमेंट घ्यावं लागणार आहे, मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. प्रार्थना करताना आत्मिक मेंटॅलिटीला सेट करा की तुम्ही देवाकडे काय मागत आहात, देवाकडे कसं मागत आहात, आणि मागत असताना विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा की परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणार. एक टाळ्याचा अर्पण देवाला द्या. कम ऑन चर्च. समजतंय मी काय बोलतोय? लक्षपूर्वक ऐकताय? मी प्रार्थनेवर बोलत आहे, आणि प्रार्थनेशिवाय आपण कोणीच काही नाहीये, आणि प्रार्थनेशिवाय मी जगू शकत नाही. म्हणा मी प्रार्थनेशिवाय जगू शकत नाही. प्लीज एव्हरीवन जे मला चॅनलवर पाहत आहे, समोर आहात, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जात आहे, प्रार्थनेशिवाय जगता पण कामा नाही. आणि जर आम्ही प्रार्थनेशिवाय जगतो तर आम्ही आत्मिक जीवनात मेलेलो आहोत. आणि प्रार्थनेत जगत असताना आम्हाला प्रार्थनेचं महत्व, प्रार्थनेचा बेस, प्रार्थनेचा जो इम्पॉर्टन्स आहे तो समजून घ्यायला पाहिजे. आणि जर का तो एकदा मला समजला, रोज आमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. कोणीतरी आमेन बोला. रोज तुमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. मग त्या प्रार्थना 10 वर्षापासून थांबलेल्या आहेत, 9, 8, 7 इतक्या ऐकायला सुरू होतील. म्हणतात कशा? कारण त्या थांबलेल्या प्रार्थना ऐकायला जाऊ लागल्या. तुम्ही विश्वासात उभे राहिले, तुम्ही वचनात उभे राहिले, तुम्ही आशेत उभे राहिले, तुम्ही धीरात उभे राहिले, तुम्ही शिलात उभे राहिले. आणि आशा जे ठेवतात त्यांना प्रतिफळ मिळतं. तुमची आशा नष्ट होणार नाही, तुमचे अश्रू वाया जाणार नाही. आमचा देव हा त्याच्या लेकरांच्या मागण्या याचा सन्मान करणारा देव आहे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. प्लीज लिसन दिस केअरफुली. हे लक्षपूर्वक ऐका. येशू ख्रिस्ताने प्रार्थनेला धरून खूप चांगलं शिक्षण दिलं, आणि आज मंडळांमध्ये प्रार्थनेला धरून शिक्षण कमी आहे म्हणून लोक निराश होतात आणि प्रार्थना करणं बंद करतात. पण मी देवाला धन्यवाद देतो की देवाने या महिन्यामध्ये मला प्रार्थनेवर बोलायला लावलंय. आणि मी आपल्याला सुरुवातीलाही सांगितलं आणि साक्षी सांगू शकतो की प्रार्थना हा जो एक असा विषय आहे, याच्यावर बोललंच पाहिजे, याच्याबद्दल ऐकलंच पाहिजे, याच्याबद्दल शिकलंच पाहिजे, कारण स्वतः येशूने याच्याबद्दल शिकवलं. बाकी मी सांगत होते मागच्या आठवड्यात आपण प्रार्थना नावाचा जो एक विषय आहे आपल्या चॅनलवर टाकला, आणि तुम्ही चेक करा आतापर्यंत जेवढे व्हिडिओ आपले पडलेत त्यात हा सर्वात जास्त चाललेला व्हिडिओ आहे. देवाला टाळ्या वाजून जर धन्यवाद दिला फार बरं होईल. प्रार्थना, आणि मी म्हणतो प्रभू हा जो व्हिडिओ आहे लोकांपर्यंत जाऊ दे. 5 ते 6 हजार लोकांपर्यंत एक आठवड्यात तो व्हिडिओ गेलेला आहे. इतका व्हिडिओ कधीच कोणता चालला नव्हता. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी देवाच्या लेकरांनी देवाशी कनेक्टेड राहू याच्याबद्दल बोलतोय, आणि म्हणून देव लोकांपर्यंत पोहोचत आहे. येशूने सांगितलं मार्क ऋषिवर्तमानाचा 11वा अध्याय आणि वचन 24 मध्ये, प्लीज काढून ठेवा आणि वाचा. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जी प्रार्थना करता, तुम्ही ज्या मागण्या देवाकडे सादर करता, तर त्या प्रार्थना करत असताना तुम्ही असा विश्वास ठेवा. प्लीज ऐका, तुम्ही असा विश्वास ठेवा की जी प्रार्थना तुम्ही करत आहात, देवाकडे जी विनवणी तुम्ही करत आहात, काय विश्वास ठेवायचा आहे? ते मला मिळालेच आहे. ते मला मिळालंच आहे. आणि जे लोक हे गुज, हे किल्ली समजून घेतील, प्रार्थना करणाऱ्या लोकांना मी किल्ली देत आहे. की वर्ड वाचा मार्क ऋषिवर्तमान 11वा अध्याय 24 वचन. काय म्हणतो पहा प्रभू. खूप सुंदर शब्द आहे म्हणून वाचायला लावत आहे. याच तो मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका, जे काही वाट एव्हर जे काही आपल्या लिस्ट मध्ये असेल, प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आमेन बोला. परत एकदा समजून घ्या, मी आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. विश्वास काय ठेवायचा आहे? मला आरोग्य मिळणार आहे. मी पवित्र आत्म्याच्या दानासाठी प्रार्थना करते. प्रभू मला पवित्र आत्म्यावर विश्वास काय ठेवायचा आहे? मला ते मिळणार आहे. मी माझ्या घराच्या तारण्यासाठी प्रार्थना करते. प्रभू माझं सर्व घर तारल्या जाऊ दे. विश्वास काय ठेवायचा आहे? एक दिवस येईल प्रत्येक गुडघा टेकणार आहे. माझा नवरा येशूचं नाव घेईल, माझी मुलगी येशूचं नाव घेईल, माझं संपूर्ण घरानं, मी आणि माझं घरानं येशूची सेवा करेल. हा विश्वास ठेवायचा आहे.
त्यांना पाहून अश्रू नाही ढाळायचे, सुधरतच नाही. त्या आजाराला पाहून निराश नाही व्हायचं आणि प्रार्थना नाही थांबवायची, आजारच बरा होत नाही. प्रभू येशू म्हणतो, तू प्रार्थना करतोय ना, तू प्रार्थना मागत आहे ना, तर तू विश्वास पण ठेवला पाहिजे. आज या संडे चर्च मधून आपल्याला सांगू द्या, तुमची आशा नष्ट होणार नाहीये, तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. खचित आणि खचित तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहे. या विश्वासानं जीवन जगायचंय, या विश्वासानं प्रार्थना करायच्या. बऱ्याच वेळा अनेक लोकांना विचारलं की काय प्रार्थना केली, ते म्हणतात मलाच माहिती नाही मी काय प्रार्थना केली. 1 घंटा प्रार्थना करतील, 2 घंटे प्रार्थना करतील, प्रार्थनाच प्रार्थना, पण काय केली आयडिया नसते. बडबड करणं म्हणजे प्रार्थना करणं नाही. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपलं सुनावणं आणि आपलं बोलत राहणं म्हणजे प्रार्थना नाहीये. जे काही आम्ही देवाकडे मागणार आहोत त्याचा विश्वास धरायचा आहे, ते स्वीकारायचंय आणि मग त्यासाठी प्रार्थना करायची. आमेन, हालेलुया, बोलो येशू मसीह की. माझा देव हा प्रार्थना ऐकणारा देव आहे आणि याचा मी हजारो 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 वेळा अनुभव घेतलाय की माझ्या प्रार्थना तो ऐकतो. आणि हाच अनुभव तुमचा असेल. किती लोकांचा अनुभव आहे तुमचा देव प्रार्थना ऐकतो? आमेन बोला. यस, देव आमची प्रार्थना ऐकणार आहे. आणि का त्या काळात प्रार्थना ऐकल्या गेल्या, का या काळात प्रार्थना ऐकल्या जात नाही? त्या काळात तू विश्वास ठेवत होतीस बहिणी, त्या काळात भावा तू विश्वासात उभा होता म्हणून देव तुझ्या प्रार्थना ऐकत होत्या. आज प्रार्थनात तू उभा आहे, विश्वास गडबडलेला आहे. प्रभू येशू म्हणतो तुम्ही जे काही प्रार्थनेत मागताय हा विश्वास ठेवा, ते मिळालेलंच आहे. आज इथून जाता जाता हा विश्वास ठेवत जा की माझ्या घराचं तारण होणार आहे, मला आरोग्य मिळणार आहे, माझ्या लेकरांचं कल्याण होणार आहे, माझे कामधंदे आशीर्वादित होणार आहे, मला उत्तम ते देव देणार आहे, माझ्या शत्रूवर मला विजय मिळणार आहे, माझे अश्रू पुसल्या जाणार आहे, परमेश्वर मला उंच करणार आहे, माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण प्राप्त होणार आहे, मी खाली नाही मी वर राहणार आहे, परमेश्वर मला प्रकाशमान करणार आहे, मी धावल पण दमणार नाही, मी चालल पण थकणार नाही, मी गरुडाप्रमाणे उंच भरारी घेणार आहे. हालेलुया. प्रार्थना करणारे लोक या विश्वासाने जगले. स्वतः प्रार्थना करतील, काही जर झालं नाही तर दुसऱ्यांना सांगतील माझ्यासाठी प्रार्थना करा. काही लोकांना तर सन्मानपूर्वक बोलतो, एक रोगच झालेला आहे, कधी स्वतः कधीच प्रार्थना करणार, फक्त दुसरा म्हणतो माझं ओझं घे ना, माझं ओझं घे ना आणि प्लीज माझ्यासाठी प्रार्थना. हेच म्हणा, बोलायला पाहिजे. पण जर तू प्रार्थना करणार आहेस, जर बहिणी तू प्रार्थना करणारी आहे, जर आपण प्रार्थना करणार आहोत, तर मला नाही वाटत तुम्हाला कोणावर ओझं टाकायची गरज आहे. प्रार्थना करणारे ओझं नाही टाकत, ओझं वाहतात. प्रार्थना करणारे ओझं नाही टाकत, ते ओझं वाहतात, ते अश्रू ढाळतात, ते गुडघे टेकतात, ते पोटाला पीळ देतात, ते इतरांसाठी जगतात आणि देव त्यांचा सन्मान करतो, देव त्यांना आशीर्वादित करतो. तुम्ही जिथं कुठं बसलेले आहात, जिथं तुम्ही कुठं बसलेले आहात, स्वर्गातून देव ऐकते त्या प्रत्येक ठिकाणी माझे अश्रू पडलेले आहेत. तुम्ही जिथं कुठे बसलेले आहात, मी माझ्या समोर बसलेल्या लोकांबद्दल बोलत आहे. या ठिकाणी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो, जिथं कुठं मी फिरतो, त्या प्रत्येक ठिकाणी माझे अश्रू पडत असतात. तुमच्या प्रत्येकासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. आणि ज्यावेळेस आम्ही इतरांसाठी अश्रू ढाळतो, जेव्हा आम्ही इतरांचं ओझं घेतो, आम्हाला विश्वास कळतो, आम्हाला वेळ कळते आणि आम्ही प्रार्थना करणं बंद करत नाही. आम्ही प्रार्थना आणि प्रार्थना आणि प्रार्थना करत राहतो. रोमकराचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 4 मध्ये असं म्हटलं, संकटात धीर उत्पन्न होतो. धीराला आपलं काम करू द्या, कारण धीराने शील उत्पन्न होतं. शिलाला आपलं काम करू द्या, शिलाने आशा तयार होते. आणि जी आशा आहे, हालेलुया, जी आशा आहे ती कधीच नष्ट होत नाही. जी आशा आहे, ज्याच्या जीवनात आशा आहे, तो कधीच निराश होत नाही. परिस्थिती विरोधात असेल, आर्थिक स्थिती विरोधात असेल, शरीर विरोधात असेल, कदाचित आजूबाजूच्या विरोधात असतील, पण मी निराश होणार नाही, कारण मला माहित आहे प्रार्थनेची ताकद स्वर्गात जात आहे आणि स्वर्गातून माझं उत्तर येणार आहे आणि माझी आशा नष्ट होणार नाही, माझे अश्रू जे आहेत ते ओलांडणार नाही. वाचूया आपण रोम 5:4 आणि 5. धीराला आपलं काम करू द्या. चर्च येशू म्हणतो की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, विश्वास ठेवा. काय विश्वास ठेवा? धीर धरा. धीराचा परिणाम कशाला लागणं? कशाला लागण्याचा परिणाम? आशा. आणि आशा काय करत नाही?
मनोभंग करत नाही किंवा तुमचं अंतःकरण जे आहे त्याची निराशा करत नाही. आज तुम्ही प्रार्थनेबद्दल ऐकत असताना, रोज प्रार्थना करत असताना, आपल्या वैयक्तिक प्रार्थना करत असताना, मंडळामध्ये प्रार्थना करत असताना, जर देवाचे सेवक मला ऐकत आहे, बऱ्याच वेळा देवाचे सेवक आत्म्यांसाठी प्रार्थना करत असतात, चर्चवाढीसाठी प्रार्थना करत असतात, देवाकडून दृष्टांत मागत असतात, अभिषेक मागत असतात, आणि तसं घडलं नाही तर निराशा येते. मी आपल्याला उत्तेजन देईल, त्या धीराला आपलं काम करू द्या, धीरा शिलाला आपलं काम करू देईल, शिला आशा उत्पन्न करेल, आणि आशा जी आहे आम्हाला पाहायला मिळतं, आशा कधीच नष्ट होत नाही. लक्षपूर्वक ऐका, जर आशा मेली तर माणूस मरतो. जे आजूबाजूला आत्महत्या करतात ना, कधी पहा का आत्महत्या केली, काही आशा उरलेली नसते म्हणून ते जीवन संपवून टाकतात. परंतु ख्रिस्ती जीवनात आशा आहे, आशा सर्वात वर आहे. येशू परत येणार ही आशा आहे, मी परत उठणार ही आशा आहे, माझं तारण झालं ही आशा आहे, माझं कल्याण होणार ही आशा आहे, देव माझा उपयोग करणार ही आशा आहे, मी आशीर्वादित होणार ही आशा आहे. आणि आशेवर आम्ही जगतो, आणि देवाचं वचन सांगतं तुझी आशा नष्ट होणार नाही, तुझी आशा नष्ट होणार नाही, तुझी आशा नष्ट होणार नाही. चर्च, आपली आशा जी आहे तिच्यात जीवन जगा, आशेत वाढत चला, आशेत बोलत चला, आशेला आपलं काम करू द्या. कारण विश्वास काय आहे? न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची आशा. विश्वास काय आहे? न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा. किती लोक पाहताय की या येणाऱ्या सीझन मध्ये देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. किती लोक हा विश्वास ठेवताय येणाऱ्या दिवसात देव माझ्या प्रार्थनेचा सन्मान करणार आहे. किती लोक विश्वास ठेवताय की प्रभू मी तुझ्या वचनामध्ये स्वीकारतो आणि तू माझी प्रार्थना ऐकणार आहे. बोलो येशू मसीह की. लिसन दिस. आपल्या शेजारच्याला सांगा, प्रार्थना करत राहा. चॅनलवर जे पाहत आहे आपल्या कुटुंबाला सांगा, शेजाऱ्याला सांगा, प्रार्थना करत राहा. प्रार्थना ऐकल्या जातात, प्रार्थना ऐकल्या जातात. माझी इच्छा आहे तुम्ही ऐकावं. जर तुमच्याकडं तुम्ही रेकॉर्ड करून घेत असाल, राईट डाऊन करून घेत असाल, प्लीज हे करून घ्या. जगामध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असला पाहिजे, कारण सर्वात जास्त पैसा आहे. पैशाने काय होत नाही. जगामध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती, जगातला सर्वात टॅलेंटेड जो सायंटिस्ट असेल किंवा जो ज्ञानी असेल, बुद्धिमान असेल, तो असला पाहिजे, कारण त्याच्याकडे ज्ञान आहे. जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती ताकदवान असला पाहिजे, त्याने सर्व शरीर असं बनवलंय की त्यातला स्टील बॉडी आहे. लक्षपूर्वक ऐकताय. जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती ना जगातला सायंटिस्ट आहे, जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती ना जगातला धनवान आहे, जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती ना ताकदवान आहे, ना बलवान आहे, ना हॉलिवूडवाला आहे, ना बॉलिवूडवाला आहे. जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती जर कोण असेल ते माझ्या समोर बसणारे आणि मला ऐकणारे, जे रोज देवासमोर गुडघे टेकतात, जे रोज देवाकडे धावा करतात, जे रोज प्रार्थना करतात, हा आहे जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती. देवाला टाळ्या वाजवून, धन्यवाद देऊन, आपले हात उभारून सन्मान द्या. तुम्ही यू आर द मोस्ट पॉवरफुल पीपल इन दिस वर्ल्ड. किती लोक आमेन म्हणतील? Never underestimate the power of prayer. Never underestimate. प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे त्याला चॅलेंज करू नका. डॉक्टर म्हणतात आता आमच्या हातात नाहीये, प्रार्थना करा म्हणतात आमच्या हातात द्या, पहा आम्ही काय करतो. हालेलुया. मोठे मोठे राजकीय लोक आहेत, फार पॉवरफुल आहेत, पण तुम्ही पहा त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहेत. मोठे मोठे हिरोज आहेत, हिरोईन्स आहेत, पहा त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम आहेत. वाईट वाटतं काही नाही तर आत्महत्या केलेल्या आहेत. बरोबर आहे का? तुमच्या अवतीभोवती जे घडतंय त्याच्यावर मी देवाचा सेवक म्हणून आज बोलत आहे. मोठे मोठे पॉवरफुल ताकदवान लोक आहेत, खूप ताकद आहे त्यांच्याकडं, पण ताकद एवढी झाली की शेवटी शरीराने साथ सोडला. टॅलेंटेड लोक आहे, हुशार लोक आहे, बलवान आहे, इन्फ्लुएन्सर आहेत,
प्रभाव टाकणार आहेत, परंतु जे प्रार्थनेचा प्रभाव आहे किंवा जे प्रार्थनेचा प्रभाव टाकणार आहे त्यांची बातच निराळी आहे, त्यांचा स्वभावच निराळा आहे, त्यांचा हावभावच निराळे आहे, त्यांचा प्रभावच निराळा आहे, त्यांची एंट्रीच निराळी आहे, हो त्यांची दहशतच निराळी आहे, त्यांचा स्वभाव आणि त्यांची उपस्थिती सगळं काही बदलून टाकते. जिथं कुठं प्रार्थना करणारा व्यक्ती जातो, जिथं कुठं प्रार्थना करणारा व्यक्ती असतो, ती रूम चमकते, ती मंडळी चमकते, ते गाव चमकते, ते घर चमकते. पॉवर ऑफ प्रेयर कम्स अप. प्रार्थनेचं सामर्थ्य वर येते, प्रार्थनेचा अभिषेक वर येतो, प्रार्थनेचा सुगंध वर येतो, प्रार्थनेचा विश्वास वर येतो, प्रार्थनेतून धीर वर येतो, प्रार्थनेतून आशा वर येते, प्रार्थनेतून शील वर येतं, प्रार्थनेतून चमत्कार वर येतात, प्रार्थनेतून जीवन वर येतं. किती लोक आमेन म्हणतील चर्च? हे जे जगातले पॉवरफुल लोक आहेत, पैशावाले, ताकदवाले, शक्ती असलेले, सामर्थ्य असलेले, ज्ञान असलेले, हे हरतील. हालेलुया. किती लोक मला आत्म्यात ऐकत आहेत? काय बोललो मी? हे जे जगातले टॉपचे लोक, हे जे जगातले स्वतःला पैशाने बलवान म्हणणारे, ताकदीने, ज्ञानाने, हे हरतील. पण प्रार्थना करणारे, पण जे प्रार्थना करणार आहे ते विल बी नेव्हर डिफिटेड. त्यांना कोणीच हरू शकत नाही, ते कधीच हारणार नाही. प्रार्थनेचं सामर्थ्य हरू देत नाही, प्रार्थनेचं सामर्थ्य खाली जाऊ देत नाही. तुझी आशा नष्ट होणार नाही, तुला पारितोषिक मिळणार, तुला पारितोषिक मिळणार. मी माझ्या सेवेमध्ये अनुभवलं, जगातले मोठे मोठे लोक ते माझ्या समोर आले, सन्मानपूर्वक आले आणि माझ्याकडून अनेकदा प्रार्थना करून घेतल्या. तुमचे अनुभवी असतील, जे सेवक मला ऐकतात तुमच्या अनुभवी असतील, मोठे मोठे लोक, देवाने मला अनेकदा संधी दिल्या की मी मंत्र्यांसाठी प्रार्थना करावी. अनेकदा संधी मिळाल्या की जे मोठे मोठे हिरोज आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. जगातले टॉपचे लोक, इंजिनियर, डॉक्टर, प्रार्थना करावी. आणि जेव्हा मला ते भेटतं मी सन्मानाने सांगतो, काही सांगू नाही सांगू, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रार्थनेची ताकद तो कोणी असू द्या त्याच्यावर प्रभाव टाकून जाते, कारण प्रार्थनेची ताकद जी आहे एक तुम्हाला माहिती आहे आणि स्वर्गात बसलेल्या देवाला माहिती आहे. हालेलुया. लिसन, मला अजून महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. या आपल्या आत्म्याला अजून उत्सुक करा, या स्वतःच्या विश्वासाला अजून चाकाकी द्या. मी तुमच्या जीवनात दुःख पाहत आहे, मी तुमच्या जीवनामध्ये निराशा पाहत आहे. अनेक विश्वासणारे जीवनामध्ये निराश झालेले आहेत, प्रार्थना थांबवलेल्या आहेत, विश्वास निघून गेलेला आहे, प्रार्थना करायची तर हिंमत होत नाही. अगोदर केली पण आजार बरा झाला नाही, आता परत कसं करू? अनेक जण त्या व्यसनासाठी प्रार्थना करत नाही, कितीतरी वेळा केले, सुटलंच नाही, आता कसं करू? या आज आपल्या प्रार्थनामय जीवनाची नवीन सुरुवात करा. नव्यानं प्रभू जवळ जा, नव्यानं त्याचा धावा करा, नव्यानं गुडघ्यावर जा. पहा, मागचा अध्याय पण बदलेल आणि पुढचा अध्याय पण बदलेल. का? कारण तुमचा देव तुमच्याकडे कान लावून आहे. कधी माझी मुलगी येईल आणि मी तिचं ऐकेल. मुली आमेन म्हणतील. कधी माझा मुलगा येईल आणि माझ्याकडे विनवणी करेल. देवाचे किती मुलं आमेन म्हणतील? कधी येईल माझा मुलगा, कधी येईल तो? कदाचित महिन्यापासून तुमची वाट पाहत आहे, शेकडो दिवसापासून तुमची वाट पाहत आहे. कधी येईल माझ्या उपस्थितीमध्ये? तुमच्यावर नजर लावू नये. आजारामुळे निराश होऊ नका, कर्जामुळे निराश होऊ नका, कोणी तुमच्यावर काही आरोप केलेत म्हणून निराश होऊ नका, कोणी तुम्हाला फ्रस्ट्रेट केलंय, धोका दिलाय म्हणून निराश होऊ नका. तुमच्या जीवनात जर नोकरी नाहीये किंवा तुमच्या जीवनात जर वैवाहिक आशीर्वाद नाहीये, लेकरांचे आशीर्वाद नाही, निराश होऊ नका. प्रार्थनेची ताकद सगळं बदलून टाकते. आमेन बोला. प्रार्थना सगळं बदलून टाकते. जिथं काही नाही प्रार्थना तिथं उगवते. जे असंभव प्रार्थना त्याला संभव करते. माझा विश्वास काम करेल, माझा धीर बाहेर येईल, धीरातून शील बाहेर येईल, शीलातून आशा बाहेर येईल आणि आशा उत्तर घेऊन येईल. आशा प्रार्थनेचं उत्तर घेऊन येईल. हा महिना उत्तराचा महिना आहे, हे वर्ष उत्तराचं वर्ष आहे. देव त्याच्या मुलांवर कृपा करणार आहे, देव त्याच्या लेकरांवर कृपा करणार आहे. आणि तुमची एक एक वेटिंग लिस्ट मध्ये असलेली प्रार्थना, तुमची जी प्रार्थना जिला उशीर झालेला आहे ऐकायला, तुमची जी प्रार्थना जिला विलंब लागलेला आहे, या सीझन मध्ये त्या प्रार्थनेची उत्तरं तुमच्याकडे येणार आहे. परत एकदा देवाच्या प्रार्थनेच्या सिंहासनाजवळ जा, नवीन प्रार्थना करून तर पहा, तुमचं जीवन बदलणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, देवासाठी तुम्ही जगातले सर्वात पॉवरफुल व्यक्ती असणार. असं सांगतात डॉक्टर बिली ग्रॅम. फक्त प्रार्थनेने, लिसन केअरफुली, डॉक्टर बिली ग्रॅम फक्त प्रार्थनेने अमेरिकेचं सरकार बदलून टाकायचे. हालेलुया. फक्त प्रार्थना. कोणी जर प्राईम मिनिस्टर होणार आहे, तिथला प्रेसिडेंट, आणि त्याला कळलं आता मी फॉर्म भरला, तो
पहिले डॉक्टर बिलीग्रामकडे यायचं आणि म्हणायचं प्रार्थना करा, कारण आम्हाला माहित आहे तुमची प्रार्थना अमेरिकेमध्ये देवाकडचं सरकार देते, तुमची प्रार्थना देवाकडचा प्रेसिडेंट देते. तुम्ही पहा, चेक करा, वाचा पुस्तकं, ऐका कोणी असू द्या, जॉन केनेडी, कोण किती नावं घेऊ, कुठलेही सेवक असो, प्रार्थना करून घ्यायचे. बुश असू द्या, क्लिंटन असू द्या, आणि बिलीग्राम प्रार्थना करायची आणि सरकार स्थापन व्हायचं. आमच्या प्रार्थना एवढ्या प्रभावशाली आहे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.